श्री गुरुचरित्र अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरुपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरवसा जीवित्वाचा एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह वैभव भावी पुढे कवणा भरवसा देह म्हणजे क्षण भंगुर नाही राहिले कवण स्थिर जवबरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे राहटावे जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे कर्ण धर्म पुढे अहोरात्री आयुष्य होणे होत असे क्षणाक्षणे क्षणक्षणे करावा धर्म याची कारणे पूर्व वयसी परियेसा जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे 22 सहस्त्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय याची कारणे देहासी विश्वासू नये परियसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तत्काळी जैसा समस्त नदी देखा समुद्रासी घेऊनी जाती उदका परतोनी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाही तया मासी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ जैसी सुसरी मनुष्यासी भक्षिती होय परियसी तैसे या शरीरासी वार्धक्य भक्षी परियसी या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य विद्वज्जनी आम्हा काहो वर्जिसी जननी काय बुद्धी बरवी असे ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका विस्मय करीती सभालोक बाळक केवी तत्व सांगतो ऐकोनी पुत्राचे वचन माता करीत असे नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी तुवा निरोपिले आम्हासी पुत्रचारी होतील ऐसी विश्वास नवेगा मानसी कुळदेवता पुत्र राय जवरी होय एक सुत तवरी राहावे समीपत निरोपनेदी तववरी सत्य म्हणोनी विनवित वेळी माझे वचन आवेरुनी जरी जाशील निघोनी प्राण देईन तत्क्षणी हा निश्चय धारी पुत्र नवसी तू आम्हासी आमुचे कुळदैवत होसी सत्य करी गा वचनासी बोला पुले दातारा ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलती हासन आमचे बोल सत्य जाण तू हे वाक्य निर्धारी पा तू ते होताची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषणी मग न राहे ऐक जननी बोला आपले सत्य करी संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पुरतील तुझ्या घरी मग निरोप दे मज ऐसे करून या निघुती राहिले श्री गुरु अतिप्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गा बहुतांसी नगर लोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ पहा हो वर्षे 7 वेदचारी सांगत असे विद्वान आहुनी विद्वान विद्यार्थी 3 वेद पडती षटशास्त्री जे म्हणविती तेही येती शिकावया येणे प्रीतया घरी राहिले गुरुप्रीती करी माता झाली गरोदरी महानंद करीत असे तवन मास झाली अंतर्वत्नी माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्म ख्याती अति सुंदर परियेसा पुत्र झाले उल्हास तोर माता पित्या संतोष फार आशीर्वचन असे गुरु सत्य केवी होईल ऐशा परी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक खेळवितसे माता ऐक आले श्री गुरु तया जवळी जननी ऐक माझे वचन झाली तुझी मनोकामना दोघे पुत्र निधाना पूर्ण आयुषी आहे ती जाण आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक असाल नांदत अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाणा आता अमुते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोषरूपी तुम्ही व्हावे म्हणून निरोप घेती तयवेळी संतोषोनी माता पिता चरणांवरी ठेवी ती माथा स्वामी आमुची कुळदेवता शक्य आम्हा बोलावया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवणा माया मोहे वेष्टोन कामना नेण्याची महिमान तुझे माया प्रपंच वेष्टोनी तू ते जरी सूत म्हणून समयी निष्ठुर बोले वचनी क्षमा करणे स्वामी या तारक आमुचे वंशासी बापा तू अवतरलासी प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामी आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरण यातायातकडे करावे दातारा संग रावरी जैसी गंगा तैसा तू आलासी चंगा आलासी चांगा पावन केलेसी माझे अंगा उभय कुळे 42 आम्हा ठेविसी कवणे परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन नव्हे तरी केवी वाचो प्राणात मजा ऐकोनी माता पिता यांचे वचन बोलती श्री गुरु आपण जे समय तुमचे मन स्मरण करीला आम्हासी स्मरण करिता तुम्हा जवळी असे न जननी मी तत्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाकरीत दैत असे जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली तू प्रदोषी याची महिमा आहे अशी जन्मोजन्मी श्रियायुक्त इह सौख्य होय एक देहांती जाणा परमलोक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही तुवा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरीला तुझा भार आम्हा निरोप दे आता पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्षे तिसी जाऊनी बद्रीवनासी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊन तये वेळा श्री गुरु निघाले अवलीला नगर लोक येती सकाळ माता पिता बोळविती म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसत असे 7 वर्षांचे बाळक देखा वेद म्हणितो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे ऐका ऐसी म्हणती साधू जन ऐसे त्या ते बोलोन करिता ती साष्टांग नमन नाना परी स्तोत्र वचन करीते झाले अवधारा नमन करुणी सकळीक आले आपले गृह्यांतिक
गृहांतिक पुढे जाती जननी जनक पुत्रा सवे बोळवित निज स्वरूप जननी जननी येसी दाविता झाला परियसी श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयासी देखते झाले जनक जननी त्रयमूर्तीचा अवतार झाला नर हरी नर निज रूपे दिसे कर्पूर गौरव पाहता नमिले चरणासी तू तारक विश्वासी आम्हा उद्धरले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणोनी विनविती ऐसे म्हणोनी माता पिता चरणांवरी ठेविती माता अलिंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करुणिया संतोषोनी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती तयवेळी ऐसे तया संभाषोनी निरोप घेतला तत्क्षणी परतोनी आली जनक जननी येती संतोषणी मंदिरात वरदमूर्ती श्री गुरुचरणा श्री गुरु राणा निघाले जावया बद्रीवना पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहुनी आता या स्थानी अनुष्ठिती गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीती आत्मारामासी येणे परितया स्थानी क्वचित काळ श्री गुरुमनी अष्टांग योगे करुणी तप करीती परिये सातया काशीनगरात तापसी असती आणि बहुत संन्यासी यती अवधूत तप करीती दारुणा तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करिता ती तपस्वी यरी अभिनव करीती मनात म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग्य याच्या उदरी निर्लिप्त असे परियसा शरीर स्वार्थ नाही असे योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मणी कर्णिका तीर्थात ऐसे अमित स्तोत्र करीती समस्त संन्यासी दर्शनायती वृद्ध होता एकयती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखोन या नयनी स्नेह भावे भावित असे म्हणे समस्त यतीश्वरांसी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुषाती तापसी विश्ववंदे दिसत असे वय धाकुटे म्हणोनी नमन न कराला मुनी तुम्ही प्रख्यात मूर्ती भुवनी आम्हा वंद्य असे देखा वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळांसी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती या कारणे आम्ही यासी विनवू पर कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण गुरुचे मूळपीठ ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता मूळपीठ आद्यंता गुरु संतती परियसा आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वक्त्र गुरु हे मूळपीठ अवधारी तदनंतर वसिष्ठ गुरु तेथोनी शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा तयापासून शुक गुरु जाण गौडपादाचार्य सगुण आचार्य गोविंद तयावन पुढे आचार्य तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधी गिरिय त्याचा शिष्य सिंह गिरिय ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर नृसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्या तीर्थ शिव तीर्थ भारती तीर्थ गुरु संतती अवधारी मग तयापासून विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणवणी पुढे झाला परियसा त्याचा शिष्य मळी आनंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथोनी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी यादवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बदरीवनी अनंत तीर्थे पहावया समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य यती सहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी गंगा सागरा पासाव तटाक यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येते झाले परियसा तया स्थानी असता गुरु आला एक द्विजरू माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेविती तयावरी अतिप्रीती शिष्यांमध्ये परियसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक समाधे श्री गुरु चातुर्थाश्रम ग्रहणम गुरु परंपरा कथनम नाम द्वादशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।